पुणे शहरातील येरवडा परिसरात सोमवारी दुपारी घडलेल्या भीषण आगीच्या घटनेनं एकच खळबळ उडाली। भूमी अभिलेख कार्याजवळील मोकळ्या मैदानात उभ्या असलेल्या सुमारे 60 वाहनांना अचानक आग लागून ती पूर्णपणे जळून खाक झाली। यामध्ये सुमारे 40 दुचाकी आणि 20 चारचाकी वाहनांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती आहे। दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली। संबंधित मोकळ्या जागेत पोलिसांनी जप्त केलेली तसेच पार्किंगसाठी ठेवलेली मोठ्या प्रमाणावर वाहने उभी करण्यात आली होती। अचानक लागलेल्या आगीने काही मिनिटातच रौद्ररूप धारण केले। एका मागोमाग एक वाहनाने पेट घेतल्याने परिसरात धुराचे दाट लोट पसरले। आगीची तीव्रता इतकी होती की दूरवरूनही काळा धूर दिसत होता। आगीची माहिती मिळताच येरवडा अग्निशमन केंद्रासह पुणे महानगरपालिकेच्या विविध अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या। अग्निशमन दलाने तातडीने पाण्याचे फवारे मारून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू केले। काही तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग नियंत्रणात आणण्यात यश आले, मात्र तोपर्यंत बहुतांश वाहने पूर्णपणे जळून खाक झाली होती। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे। जळालेल्या वाहनांमध्ये गाडी, महागड्या चारचाकी गाड्यांचाही समावेश असल्याने नुकसान लाखो रुपयांच्या घरात जाण्याची शक्यता आहे। दरम्यान आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही। शॉर्ट सर्किट, ज्वलनशील पदार्थ किंवा इतर कोणत्याही कारणामुळे ही आग लागली का यावर पोलीस अग्निशमन विभागाकडून तपास सुरू आहे। घटनास्थळी पंचनामा करण्यात आला असून सीसीटीव्ही फुटेजचीही पाहणी केली जात आहे। या घटनेमुळे काही काळ येरवडा परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। नागरिकांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी गर्दी केली होती। पोलिसांनी तत्काळ बंदोबस्त ठेवून परिस्थिती नियंत्रणात आणली। पुढील तपास सुरू असून आगीमागील नेमके कारण लवकरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।